गुड मॉर्निंग. माझं नाव आहे निकी शिवाजीराव सोनमल. मी गव्हर्नमेंट आय टी वर्धा येथे कार्यरत आहे आणि ट्रेड आहे वीज तंत्री. आज आपण शिकणार आहोत डीसी जनरेटर. डीसी जनरेटर म्हणजे काय? डीसी म्हणजे डायरेक्ट करंट आणि जनरेटर हा जनरेटर आपल्याला मेकॅनिकल पॉवरचे डीसी इलेक्ट्रिकल पॉवरमध्ये कन्वर्ट करून देतो. ठीक आहे. आता डीसी सांगितलं आहे. पहिले आपण बघूया पहिल्यापासून एसी आणि डीसी. एसी आणि डीसीचे यूजेस काय? सर्वप्रथम एसी हा फार स्वस्त आहे आणि आपण मॅक्सिमम ठिकाणी एसी वापरतो. आपल्या घरात देखील येणारा पॉवर सप्लाय हा एसी असतो. मग आपल्याला डीसीची आवश्यकता काय? तर काही ठिकाणी डीसी आवश्यकता असते, जसं इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये, आर्क वेल्डिंगसाठी, बॅटरी चार्जिंगसाठी, वेगवेगळ्या ठिकाणी किंवा ऑटोमोबाईल कुठे कुठे इलेक्ट्रोप्लेटिंग, आर्क वेल्डिंग आणि बॅटरी चार्जिंग, ऑटोमोबाईल अशा मोठ्या मोठ्या सेक्टरमध्ये आपल्याला कशाची आवश्यकता असते? डीसीची आवश्यकता असते. एसी निर्माण करणं जरी सोपे असतं तरी आवश्यकतेनुसार आपल्याला डीसीची पण आवश्यकता असते. त्यामुळे आपण जनरेटर हा बनवलेला आहे, डीसी जनरेटर. आता दुसरा सेल, बॅटरी आणि डीसी जनरेटर. सर्वप्रथम डीसी जनरेटरच्या आधी सेल आणि बॅटरी ही अस्तित्वात होती. सेल आणि बॅटरीचं काय म्हणजे काय? सेल आणि बॅटरी मेकॅनिकल एनर्जीचे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो आणि ती एनर्जी कोणती राहते? डीसी राहते. जर सेल आणि बॅटरी आधीच आपल्याला डीसी सप्लाय देत होती तर डीसी जनरेटर बनवायची आवश्यकता काय? सर्वप्रथम समजून घ्या, जिथे जिथे आपल्याला डीसी लागतोय, जसं आर्क वेल्डिंग, ऑटोमोबाईल अशा मोठे मोठे सेक्टर, तिथे फक्त सेल आणि बॅटरीनुसार आपण तेवढ्या प्रमाणात डीसी जनरेट करू शकत नाही. म्हणजेच जिथे जास्त करंट आणि जास्त व्होल्टेजची आवश्यकता आहे तिथे आपल्याला डीसी जनरेटर हा उपयोगी येतो. म्हणून सेल आणि बॅटरी अस्तित्वात असल्यावरही आपल्याला डीसी जनरेटर हा साधन बनवावे लागेल. पॉईंट नंबर 3. आता आपला तिसरा पॉईंट आहे प्रिन्सिपल ऑफ जनरेटर. आता जनरेटर हा कोणत्या तत्वावर काम करतो त्यालाच म्हणतात प्रिन्सिपल ऑफ जनरेटर. फॅरेडे हे तज्ञ होते ज्यांनी सांगितलं की जर दोन चुंबक असतील, हे समजा ते दोन चुंबक आहेत एल आणि एस, ह्या चुंबकादरम्यान चुंबकीय रेषा असतात ज्या इनव्हिजिबल असतात. त्यामध्ये जर एखादा कंडक्टर तुम्ही खाली जर फिरवला, जर ह्या चुंबकीय रेषा म्हणजे हा मॅग्नेट जर परमनंट असेल, स्थिर असेल आणि त्याच्यामध्ये चुंबकीय रेषा निर्माण झालेला असेल आणि त्या चुंबकीय रेषांमध्ये तुम्ही एखादा कंडक्टर खाली वर फिरवत आहे आणि त्या कंडक्टरमुळे त्या चुंबकीय रेषा कट होत आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला जनरेट होतो ईएमएफ. काय मिळतो? ईएमएफ. ईएमएफ म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. याचा अर्थ फॅरेडेचं म्हणणं असं होतं की जर दोन चुंबक आहेत आणि ते स्थिर ठेवले आहे आणि त्या स्थिर चुंबकामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स तयार झालेले आहेत आणि त्यामध्ये तुम्ही जर कंडक्टर फिरवता तर तो कंडक्टर त्या चुंबकीय रेषांना कट करतो आणि तिथे ईएमएफची निर्मिती होते. याच्या दोन पद्धती आहेत. एक तर तुम्ही मॅग्नेटला स्थिर ठेवा आणि त्या मॅग्नेटच्या मध्ये निर्माण असलेल्या फ्लक्सच्या दरम्यान कंडक्टर फिरवा, किंवा दुसरं कंडक्टरला स्थिर ठेवा आणि मॅग्नेटला फिरवा. आता सोपी काय आहे? तुमचं मॅग्नेट फिरवणं सोपी आहे की कंडक्टर फिरवणं सोपी आहे? सांगायला गेलं तर कंडक्टर फिरवणं जास्त सोपी आहे. आपलं मेन उद्देश्य काय आहे? आपल्याला फ्लक्स कट करायचे आहे, त्याच्यामुळे आपल्याला ईएमएफ निर्माण करायचं आहे. मॅग्नेट फिरवणं जड होईल म्हणून आपण काय करणार आहोत? कंडक्टर फिरवणार आहोत आणि हे मॅग्नेट स्थिर ठेवणार आहोत. ठीक आहे. आता आपण सविस्तरपणे प्रिन्सिपल समजून घेऊया. हे आहेत ते दोन मॅग्नेट. दोन अपोजिट ध्रुवांमध्ये नेहमी अट्रॅक्शन होतं म्हणून आपण इथे एन ठेवला आहे आणि इथे एस ठेवला आहे. या दरम्यान आहे चुंबकीय रेषा आणि हा जो आपला सर्कल दिसतोय इट्स नथिंग बट अ कंडक्टर. आता कंडक्टर हा चुंबक परमनंट आहे, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स आहे कारण की दोन ध्रुवांमध्ये नेहमी चुंबकीय रेषा असतात. त्याच्यामध्ये आपण हा कंडक्टर फिरवतो आहे. या दिशेने सुरुवात करतोय आपण इथून. हा आहे 0. हा या पद्धतीने फिरवायचा आहे. काय होणार? 0 ते पहिले तो जातोय 30 पर्यंत, 30 डिग्री पर्यंत आपण तो फिरवला, समोर गेला.
इथे शून्यावर चुंबकीय रेषा होत्या का? नव्हत्या, किंवा असल्याही तर अत्यंत कमी प्रमाणात. कारण की मॅग्नेटचा रूल आहे की सर्वात जास्त मध्ये चुंबकीय रेषा निर्माण होतात. याचा अर्थ शून्यावर अत्यंत कमी प्रमाणात किंवा नाही अशा प्रमाणात चुंबकीय रेषा कट होते. म्हणून आपण हा कंडक्टर आता फिरवतोय, आला तर 30 डिग्रीवर. इथे थोड्याफार प्रमाणात चुंबकीय रेषा आहेत, त्या कट झाल्या. नंतर पुन्हा आपण तो फिरवला, आता तो आला 90 डिग्रीवर, बरोबर चुंबकाच्या मधोमध जिथे मॅक्झिमम फ्लक्स असतात तिथे. नंतर त्याने तिथे कट केला. त्याच पद्धतीने हा कंडक्टर असा फिरतो आहे. 90, 135, 180, 225, 270, 330 आणि हा आहे पुन्हा सर्कल मध्ये 360. जिथे शून्य राहील तिथे पूर्ण सर्कल कंप्लीट होईल. आपला कंडक्टर वापस आपल्या पूर्वस्थितीत येणार, म्हणून इथे कोणती डिग्री येणार? 360. आपण आता मॅथनुसार समजून घेऊ. सर्वात पहिले कंडक्टर होता इथे, आपण सुरुवात केली त्याला फिरवायला, म्हणून तो गेला 0 ते या पॉईंटवर डी. शून्यावर काहीच नव्हतं, कारण की इथे फ्लक्स फार कमी आहे. इथे फ्लक्स फार कमी आहे, तो कट करू शकत नाही, म्हणून त्याची सुरुवात इथे शून्यावरून झाली. शून्यावरून तो पुढे सरकला, 30 पर्यंत गेला आणि 30 वर त्याने एवढे फ्लक्स कट केले. शून्यापेक्षा जास्त फ्लक्स 30 वर आहे, 30 डिग्रीवर. त्यानंतर तो पुन्हा थोडा पुढे सरकला आणि तो गेला 90 डिग्रीवर, जिथे मॅक्झिमम फ्लक्स होते आणि त्यांनी मॅक्झिमम फ्लक्स कट केले. म्हणून आपल्याला इथे सी वर भेटला आहे पीक पॉइंट. म्हणजे हा आहे, हा मध्यंतरी येतोय, हा आपला पीक पॉइंट घेऊन जिथे सर्वात जास्त फ्लक्स कट होत आहे. हा कोणता पॉइंट झाला आपला? मॅक्झिमम कट होणार, ज्याला आपण दुसरं नाव काय म्हणतो? पीक पॉइंट. इथे मॅक्झिमम फ्लक्स आपले कट होते. नंतर तो पुन्हा खाली सरकला, म्हणजे तो गोल फिरतोय. 90 वर सर्वात जास्त फ्लक्स आहे. आता तो या साईडने गेला 135 वर, जिथे थोडे 90 पेक्षा कमी या स्थितीमध्ये, या डायरेक्शनमध्ये कमी फ्लक्स आहे. तो इकडे सरकला, जिथे थोडा तो खाली सरकला. हे जे दिसतोय स्लोप, हा 90 ते चाललाय 135, थोडा खाली. इथे एवढ्या कट झाल्या फ्लक्स. त्याच्या पुढे 135 तो पुन्हा गेला 180 वर, जिथे सर्वात कमी किंवा काय म्हणतो तरी नाही असे फ्लक्स आहेत. सर्वात कमी किंवा नाही असे फ्लक्स आहेत. म्हणून इथे कोणती स्थिती झाली? तो पुन्हा कुठे आला? शून्यावर. म्हणजे 180. 180 0 हे एका समरेषेवर आहे. कळलं? त्यानंतर कंडक्टर पुन्हा फिरतोय. आता कंडक्टर टोटल अपोजिट डायरेक्शनने गेला. तो पुन्हा कुठे आला? पुन्हा म्हणजे मी पुन्हा हा शब्द का प्रयोग केला? कारण की तो या पातळीवर आला. कोणाच्या? शून्याच्या. जिथे फ्लक्स हे अति कमी किंवा शून्य आहे, जिथे काहीच फ्लक्स नाहीये. जर काहीच फ्लक्स नाहीये तर ते कट करू शकत नाही, म्हणून तो इथे आला शून्याच्या समपातळीवर. पुन्हा आता सायकल फिरते. आता हा उलट्या डायरेक्शनने, म्हणजे हा वरून आला, आता हा खाली जाणार. आता 180 वरून तो कुठे गेला? 225. इथे थोड्या फार प्रमाणावर फ्लक्स कट होतील. शून्यावर आणि 180 वर काहीच कट नाही होणार, फ्लक्सच नाहीये तिथे. मग पुन्हा 225 वर आला, जिथे थोड्या प्रमाणात फ्लक्स आहे, म्हणून ते कट होतील. ते कुठपर्यंत कट होतील? थोड्या फार प्रमाणात.
सर्कल कंप्लीट कुठे होणार? 0 वरून सुरू झाला, 0 वर संपतोय, किती डिग्री झाली? 360 इथपर्यंत. म्हणजे पुन्हा ते फ्लक्स किती राहणार? 0 राहणार. म्हणून हा पुन्हा कोणाच्या संपर्कात आला? 0 आणि 180. एका लाईन मध्ये कोण कोण दिसतंय? 0, 180 आणि 360. हे पुन्हा कसे झाले? तिथे फ्लक्स काहीच नव्हते, तिथे कट झाले म्हणून ते इथे आले. ठीक आहे. हे होतं आपलं प्रिन्सिपल ऑफ जनरेटर. आता मी काय म्हटलं? सुरुवात करून गेली डीसी जनरेटर काय निर्माण करतोय? डीसी. वेव्हफॉर्म कोणती आली? एसी. म्हणजे मला डीसी भेटतोय का? नाही. मी काय केलंय? फ्लक्स कट केलंय, त्याच्यामुळे मला ही वेव्हफॉर्म भेटली आहे. इन शॉर्ट मला काय भेटत आहे? एसी. आणि डिमांड कोणती आहे? डीसी. आता एसी टू डीसी कसं कन्वर्ट करायचं हे आपण पाहणार आहोत जनरेटरच्या पार्ट्स मध्ये. ठीक आहे. एवढं कळलं? बरं. आता आपण बघूया पार्ट्स ऑफ जनरेटर. आता इथे जनरेटरचे मी काही पार्ट्स लिहिलेले आहेत. पहिला आहे आपला बॉडी. बॉडी त्याला योक पण म्हणतात आणि त्याला फ्रेम पण म्हणतात. वेगवेगळे नावं आहेत ते लक्षात ठेवायला. दुसरा फील्ड पोल. जनरेटरच्या आत फील्ड पोल लावले जातात आणि त्या फील्ड पोलवर वाइंडिंग बसवली जाते. त्या वाइंडिंगला म्हणतात फील्ड कॉइल. हा आहे जनरेटरचा तिसरा. नंतर आर्मेचर वाइंडिंग. आर्मेचर जनरेटरच्या मधोमध आर्मेचर असतो जो फिरत असतो आणि त्या आर्मेचरवर जी वाइंडिंग असते त्याला म्हटलं जाते आर्मेचर वाइंडिंग. नंतरचा पार्ट आहे कम्युटेटर. मी तुम्हाला आता सांगितलं आपल्याला काय मिळवायचं आहे? डीसी मिळवायचं आहे. कारण की आपल्याला वेव्हफॉर्म कोणती भेटली आहे? एसी. एसी टू डीसी करण्यासाठी आपण काय वापरणार आहोत? कम्युटेटर. हे आपल्याला जनरेटरच्या पार्ट्स जे आपण पुढे शिकणार कम्युटेटर. आणि नंतर आहे ब्रशेस. आता आपण जमा केला म्हणजे एसी टू डीसी मिळवला, पण तो आपल्याला बाहेर काढायचा आहे किंवा कलेक्ट करायचा आहे, एका ठिकाणी मिळवायचा आहे, जमा करायचा आहे, तर त्याच्यासाठी आपण काय वापरणार आहोत? ब्रशेस. म्हणजे करंटला कलेक्ट करण्याचं काम कोण करतं? ब्रशेस करतो. त्याच्यानंतर आहे एट प्लेट्स. एक जनरेटर आहे म्हणजे पूर्ण बॉडी आहे योक. त्याच्या आतमध्ये काय काय आहे? एक बॉडी आहे, त्याच्या आतमध्ये फील्ड पोल लावले आहेत, त्याच्या बाजूला फील्ड पोलवर जी वाइंडिंग आहे त्याला म्हणतात फील्ड वाइंडिंग. फील्ड वाइंडिंगच्या आतमध्ये एक आहे, त्याच्या आतमध्ये म्हणजे बॉडीच्या आतमध्ये आहे आर्मेचर जो घुमतोय, शाफ्टवर आहे तो घुमतोय आणि त्या आर्मेचरवर जी वाइंडिंग आहे ती आहे आर्मेचर वाइंडिंग. आणि फ्रेमच्या दोन्ही बाजूनी म्हणजे त्यांना कव्हर करण्यासाठी ज्या प्लेट्स वापरल्या आहेत त्याला म्हणतात एंड प्लेट्स. आणि लास्ट पॉइंट आहे आपला वर्किंग ऑफ डीसी जनरेटर. आता पहिला पार्ट आहे बॉडी, त्याचं दुसरं नाव आहे योक किंवा फ्रेम. आता हा कोणत्या मटेरियलने बनवला जातो सर्वात पहिले ते आवश्यक आहे. तर बॉडी बनवली जाते कास्ट आयर्न किंवा कास्ट स्टील. ॲक्च्युली ती असते कसं? एक मिनिट. आता हा मी योकची डायग्राम काढली आहे. योक म्हणजे बॉडी. हे एक अशा प्रकारचं असतं. वरचं कवर ज्याला तुम्ही म्हणता येईल, वरचं कवर या पद्धतीचं असतं आणि याच्या आतमध्ये बाकीचे सर्व पार्ट्स लावलेले असतात. सर्वात वरचा पार्ट म्हणजे हा योक. हा योक एका शाफ्टवर बसवलेला असतो. हा शाफ्ट आहे, याचं नाव आहे योक आणि हा आहे शाफ्ट. आता योकचे कार्य काय? योकचे कार्य म्हणजे मी काय म्हटलं आधी सांगितलं, याच्या आतमध्ये सर्व पार्ट्स बसवलेले असतात. याचं सर्वात पहिलं कार्य आहे आतमधल्या भागांचे संरक्षण करणे. म्हणजे हे एक प्रकारचं कव्हरचं काम करतं. ते ॲक्च्युली आतमध्ये बसवलेल्या सर्व भागांचं संरक्षण करतं. दुसरी गोष्ट आपण याला एक पॉईंट सांगितला मी तुम्हाला, फील्ड पोल. फील्ड पोलमध्ये फील्ड वाइंडिंगवर करंट पाठवल्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्स निर्माण होतात. ते मॅग्नेटिक फ्लक्स त्याच्या आतमध्येच राहावे, या या जनरेटरच्या आतमध्येच असावे, बाहेर निघू नये यासाठी हा योग असतो. म्हणजे याचे मुख्य दोन कार्य काय? आतील भागाचे संरक्षण करणे, दुसरं मॅग्नेटिक फ्लक्स किंवा चुंबकीय क्षेत्राला आतमध्येच ठेवणे, बाहेर जाऊन न देणे. हे आहे योगचे कार्य. दुसरं फील्ड पोल. फील्ड पोल योगच्या आतमध्ये असतात. याच्यावर असते फील्ड वाइंडिंग. फील्ड पोलवर चुंबकीय क्षेत्र असे तयार होतात आणि त्याच्यावर काय असते? फील्ड वाइंडिंग.
फील्ड कॉइल कशापासून बनवलेली असते? सुपर इनॅमल्ड कॉपर वायर. आणि दुसरी गोष्ट आर्मेचर. हा जो शाफ्ट आहे याच्यावर काय बसवलेला असतो? आर्मेचर. आणि त्या आर्मेचरवर असते आर्मेचर वाइंडिंग. नंतर मी जसं सांगितलं तुम्हाला कम्युटेटरचं काम आहे AC टू DC जनरेट करणे. कम्युटेटरचं काम काय आहे? AC ला DC मध्ये कन्वर्ट करणे. ठीक आहे. नंतर एंड प्लेट्स. आणि हा जो योक आहे